आशाताईंचा आणि माझा हा अतिशय जवळचा संबंध होता। नुकताच 2-3 महिन्यापूर्वीच त्यांची माझी विस्तृत भेट पण झाली होती विमानतळावर। थकल्या होत्या। त्यांनी सर्व प्रकारची गीतं गायली आणि याच्यामध्ये विशेषतः नागपूरकरता विशेष आठवण अशी आहे की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते, त्यांच्या याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे। आशाताईंनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले। त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं आणि म्हणून व्यक्तिगतरित्याही पण त्यांच्याशी, त्यांच्या परिवाराशी, मंगेशकर कुटुंबियांशी फार जवळचा संबंध होता। त्यांचं हे दुःखद निधन आपल्या सगळ्यांवर आघात करणारं आहे, विशेषतः त्यांच्या परिवारावरही आघात करणारं आहे। परमेश्वर हे दुःख सहन करण्याची त्यांना ताकशक्ती देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आशाताईंना मी अतिशय दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली वाहतो।